निरीक्षक या पदाची जाहिरात आलेली मित्रांनो, सरळ सेवाद्वारे आहे. एकच परीक्षा द्यायची, जागा जास्त आहेत, पगार पण चांगला आहे आणि अधिकारी दर्जा आपल्याला जो आहे तर तो इथं पाहायला मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे गट क चं जरी पद असेल तरी पण खूप चांगलं वेतन आपल्याला इथं जे आहे तर ते पाहायला मिळतं. याची जाहिरात आलेली आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तर हे निरीक्षक पदाविषयी माहिती जी आहे तर ती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, नुकतंच कामगार विभाग यांच्याकडून ही जाहिरात आलेली आहे. सरळ सेवा गट क 2026 सरळ सेवा पद्धतीने गट क मधील पदभरतीसाठी संदर्भातलं हे जे आहे तर ते पाहायला मिळतं. ही नियुक्ती तुमची कुठं होणार आहे माहितीये का? 22 महाराष्ट्रातील माथाडी मंडळ आहेत मित्रांनो, माथाडी मंडळ आहेत आणि त्याच्यानंतर 12 सुरक्षा रक्षक मंडळ आहेत. तर यांच्यावर तुम्हाला निरीक्षक या पदाची म्हणजे इन्स्पेक्टर, एक चांगलं पोस्ट आहे बरं का मित्रांनो. खूप चांगली पॉवर आहे, चांगला दबदबा आहे त्याला, इन्स्पेक्शनचे अधिकार आहेत, सगळं काही गोष्टी आहेत. परंतु याच्यामध्ये काय मित्रांनो, 80 गुणांचं जे आहे तर ते लक्षात घ्या. 40 प्रश्न हे फक्त कायद्यांवर येतात, लक्षात घ्या. त्याच्यासाठी आपण कर्मवीर नावाची आपली एक बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली. या बॅचचं उद्दिष्ट असं आहे मित्रांनो, याच्यामध्ये जे काही कायदे त्यांनी दिलेले आहेत, कामगार कायदे असतील, माथाडी कायदे असतील, त्याच्यानंतर सुरक्षा रक्षक कायदे असतील, सर्व काही शिकवले जातील. सोबत बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये, काहींना मराठीमध्ये, म्हणून कायदे दोन्ही भाषेत, इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेत सर्वोत्कृष्ट फॅकल्टी ज्यांनी कायदे या आधी शिकवलेले आहेत. असं नाही की ते पहिल्यांदाच कायदे शिकवतायत. म्हणजे इथं बरेच फॅकल्टी, म्हणजे फॉर एक्झाम्पल मंगेश कुलकर्णी सरांनी तर फॅक्ट इतका वेळा शिकवलाय, त्यांनी 3-4 वेळा शिकून झाले. परशुराम शिंदे सरांनी पण खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत कायदे घेतलेले आहेत. तर हे असे चांगले फॅकल्टी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत मित्रांनो. आणि त्याच्या नोट्स, टेस्ट सिरीज पण भविष्यात, एमसीक्यू सर्व काही उपलब्ध होणार आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून किंवा काही समस्या असेल या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. बघा, निरीक्षक याचे जागा किती आहेत मित्रांनो? 62 जागा आहेत. 62. तुम्ही म्हणाल सर लईच कमी जागा आहेत. मित्रांनो, सरकारी नोकरीच्या जाहिराती या अशाच येतात, हे लक्षात घ्या तुम्ही. सरकारी नोकरीच्या जाहिराती या जास्त येत नाही, लक्षात घ्या. S13 ची वेतन श्रेणी आहे 35,400 ते 1,12,400. आता मला सांगा, या 35,400 ला बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की हा पगार आहे आणि काही म्हणतात हा पगार आहे. दोन्ही पगार नाही आहेत मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घ्या. दोन्ही पगार नाही, दोन्हीपेक्षा खूप चांगला पगार मी तुम्हाला जे आहे तर तिथं सांगू शकतो. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सॅलरी स्लिप सहित म्हणजे पूर्ण एक चांगला पगार डिटेल किती मिळतो तो सांगतो. पण आता एक अंदाज सांगतो की 60 ते 70 पर्यंत हा पगार असेल. तरी पण मी स्वतः माहिती जी आहे तर ती घेतोच याची. अर्ज जे आहेत तर ते 13 मे पासून सुरुवात होणार आहेत. किती? 13 मे पासून अर्ज जे आहेत तर ते सुरू होणार आहे आणि हे चालणार आहेत 11 जून पर्यंत. किती? 11 जून पर्यंत आपल्याला जे आहे तर ते हे पाहायला मिळतील. लक्षात घ्या मित्रांनो, इथं जर वयोमर्यादा पाहिली ही 19 आहे. बऱ्याचांना 18 असते, परंतु इथं 19 ठेवलेली, 19 वयोमर्यादा ठेवलेली. ओपन साठी इथं 38 ठेवलेली. किती? 38 ठेवली. आणि कॅटेगरी वाल्यांसाठी इथं 43 आहे. किती? कॅटेगरी वाल्यांसाठी इथं 43 वयाची अट आपल्याला पाहायला मिळते. पात्रता काय आहे? कोणत्याही शाखेचा पदवीधर, म्हणजे कोणाचीही पदवी, म्हणजे इंजिनिअरिंग, मेडिकल काही झालेला असो, फक्त काय पदवी कंप्लीट पाहिजे. काय म्हणतील की सर मी लास्ट इयरला फॉर्म भरू शकतो का? नाही, तुम्हाला डिग्री आत्ताच कंप्लीट जी आहे तर ती पाहिजे, तुमच्या हातात ते सर्टिफिकेट पाहिजे. परीक्षेचे टप्पे काय? एकच टप्पा आहे मित्रांनो, म्हणून याला सरळ सेवा नाव दिलं ना. एकदम सरळ सरळ सरकारी नोकरीत जायचंय आपल्याला. सरळ सेवा आहे, 200 गुणांची परीक्षा आहे. निरीक्षकसाठी, लेखापालसाठी, लघुटंक लेखीसाठी एकच परीक्षा आहे, पण आपल्याला निरीक्षक याविषयीच माहिती घ्यायची. सरळ सेवेची परीक्षा आहे 1000 रुपये. ओपन साठी, मागासवर्गीय आणि ईडब्ल्यू साठी 900 रुपये परीक्षा शुल्क आपल्याला इथं भरावं लागणार आहे. सोबत लक्षात घ्या 100 प्रश्न असतील. किती? 100 प्रश्न. गुण किती असतील? 200 गुण. म्हणजे काय? एका प्रश्नासाठी 2 गुण. आणि टीसीएस परीक्षा घेणार आहे. कोण परीक्षा घेणार आहे? परीक्षा टीसीएस घेणार आहे. नेगेटिव्हचा उल्लेख नाही, शक्यतोवर नेगेटिव्ह नसतेच. नेगेटिव्ह असेल तर त्याचा उल्लेख ते करतात. पदवी लेवलचा दर्जा म्हणजे प्रश्नांची डिफिकल्टी लेवल थोडी जास्त पाहायला मिळणार आहे. सोबत 2 तास वेळ असणार आहे. मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत प्रश्न असणार आहे. चांगली गोष्ट आपल्याला इथे दिलेली आहे. सिलेबस पण आपल्याला इथे दिलेला आहे मित्रांनो. लक्षात घ्या, मराठीवर 15 प्रश्न येतील. किती? 15 प्रश्न येतील आणि 30 गुण आहेत. इंग्रजीवर येतील 15 प्रश्न, रिझनिंगवर येतील 15 प्रश्न. सोबत लक्षात घ्या जीकेवर येतील 15 प्रश्न. हे किती झाले? 15 चोक 60. 60 प्रश्न. किती झाले? हे 60 प्रश्न झाले. त्याच्यानंतर या कायद्यांवर किती प्रश्न असतील मित्रांनो? 40 प्रश्न आहेत. किती? 40 प्रश्न आहेत आणि 80 गुण येतात. किती? 80 गुण याच्यावर येतील. मग याच्यासाठीच एक सेपरेट बॅच जी आहे तर ती केलेली. बऱ्याच उमेदवारांचं काय म्हणणार आता नेहमी, सर आमचं 4 झालेलं आहे, हे तुम्ही जे खालचं फक्त हे कायदे आहेत ना, एवढा फक्त चांगला अभ्यास होईल आणि याच्यामध्ये चांगले गुण मिळतील एवढं सांगा.
BMC ला पण निरीक्षक या पदाची जाहिरात आली होती, असिस्टंट कमिशनर नवी मुंबई. मित्रांनो, याला कायदे होते. BMC निरीक्षकला खूप चांगल्या पद्धतीने कायदे आपण शिकवले आणि आज बरेच विद्यार्थी BMC मध्ये निरीक्षक या पदावर कार्यरत आहे. असिस्टंट कमिशनरला पण खूप चांगल्या पद्धतीने आपण कायदे कव्हर करून दिलेले आहेत. म्हणून आमचा कायदे कव्हर करण्याच्या बाबतीत खूप चांगला ट्रॅक रेकॉर्ड आहे. म्हणून तुम्हाला जर चांगला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही नक्की बॅच जी आहे तर ती जॉईन करू शकतात. रिझल्ट जो आहे ना, तर तो लक्षात घ्या. रिझल्ट कसा लागणार आहे? बऱ्याच लोकांना म्हणणं आहे की सर ते माथाडी मंडळ आणि ते कसं रिझल्ट लागणार आहे, माझ्या विभागाची जागा मला कशी मिळणार आहे? लक्षात घ्या, एकच मेरिट लिस्ट लागणार आहे. मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुमच्याकडनं पसंतीक्रम मागवला जाणार आहे. बघा, पसंतीक्रम मागवला जाणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला 7 दिवस जे आहेत तर ते इथं दिले जाणार आहेत. लक्षात घ्या. आता मी तुम्हाला जागांचं वर्गीकरण दाखवतो. बघा, इथे या जागा आहेत. मग याच्यामध्ये जेव्हा तुम्ही असाल तर मे बी ते नंतर तुम्हाला काय करतील, सांगतील की तुम्हाला कुठं प्रिफरन्स द्यायचं आहे, तर त्याच्या पद्धतीने तुम्ही प्रिफरन्स देऊ शकतात. मित्रांनो, समजा इथं 7 जागा आहेत. कुठं? सुरक्षा रक्षक मंडळ मुंबई, नवी मुंबईला आहे. हे निरीक्षक या पदासाठी 7 जागा आहेत. 7 मध्ये बघा, ओपनच्या 2 जागा आहेत, SCच्या जागा, STच्या जागा, VJच्या जागा, ACBCच्या जागा, OBCच्या जागा. तर अशा पद्धतीने हे सर्व इथं जे आहेत तर ते जागांचं वर्गीकरण दिलेले आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा समस्या आहे की सर आमच्या कॅटेगरीला जागा नाही, आम्ही फॉर्म भरावा का, की आमच्या कॅटेगरीला जागा आहे का, हे सगळं सांगा. इथून कळत नाही. पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी काय करणार आहे माहिती का, तुम्हाला एक डिटेल पूर्ण, हे असं नाही, तुम्हाला एक पूर्ण सांगतो की SC ला किती जागा, एसटीला तर बिचारांना एकच जागा आहे, ते पण महिलेला आहे. पुरुष तर फॉर्म भरू शकत नाही, त्याला ओपन मधून फॉर्म भरावा लागेल. आणि VJ ला पण चांगल्या जागा आहेत, म्हणजे NTB, NTC, NTD ला जागाच नाही आहे. SBC ला पण जागा नाही, EWS ला पण जागा नाही आहे, ACBC ला काही ठिकाणीच जागा आहे, OBC ना जागा आहे. तर अशा बरेच कॅटेगरी वाईज इथं जे आहेत तर ते आलेले आहेत. प्रॉब्लेम असा आहे की हे मंडळ आहे ना वेगवेगळे आलेले आहेत, म्हणून इथं एकच जागा ही एकाला जे आहे तर ते आलेली. मित्रांनो, तर अशा पद्धतीचे इथं फक्त जागांचा एक इश्यू आहे. तर तो मी लवकरच तुमच्या समोर एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येतो. सरसेवेची तयारी करायची असेल तर सरसेवेची पण आपल्याकडे लाईव्ह स्वरूपाची एक सेपरेट बॅच जी आहे तर ते अवेलेबल आहे. सोबतच इग्नाइट अकॅडमीच्या दर्जेदार कोर्सेस मिळवण्यासाठी ऍप डाउनलोड करू शकतात. आणि या कामगार विभागाविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे. आजच तुम्ही या चॅनलला जॉईन करून ठेवावं. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.